नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 3.2 या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत. सोडूया. पहिलाच प्रश्न, यूज दी गिवन लेटर्स टू राईट दी आन्सर. येथे काही सेंटेन्स दिलेले आपल्याला आणि त्या सेंटेन्समध्ये जी इन्फॉर्मेशन आहे त्यासाठी जे लेटर्स दिलेले आहेत ते लेटर्स यूज करून आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन तयार करायचं आहे. म्हणजे एक्सप्रेशन त्या लेटर्सच्या फॉर्ममध्ये आपल्याला दिलेली माहिती सर्व इंडिकेट करायची आहे. देअर आर 8 ट्रीज इन दी विलेज लाट. म्हणजे लाट नावाच्या गावामध्ये सध्या 8 ट्रीज आहेत. सध्या एवढे झाडे आहेत. इफ दी नंबर ऑफ ट्रीज इन्क्रीजेस एव्हरी इयर बाय बी. दरवर्षी झाडाची संख्या बीने इन्क्रीज होते. देन हाऊ मेनी ट्रीज विल देअर बी आफ्टर एक्स इयर्स. तर एक्स वर्षानंतर या गावामध्ये किती झाडे असतील हे आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये फॉर्म करायचं आहे. त्यासाठी ए, बी आणि एक्स हे लेटर्स यूज करायचे आहेत. सोडूया. आन्सर, इन विलेज लाट. लाट हे गावाचं नाव आहे. टुडेज नंबर ऑफ ट्रीज इक्वल टू ए. सध्याची झाडे किती आहेत? ए आहेत. एव्हरी इयर इन्क्रीमेंट. दरवर्षी किती झाडे वाढतात? इन्क्रीमेंट इक्वल टू बी. आफ्टर एक्स इयर इन्क्रीमेंट दरवर्षी बी ट्रीज इन्क्रीमेंट होतात. एक्स वर्षी किती होतील मग? एक्स बी किंवा बी एक्स. एका वर्षामध्ये झाडाची संख्या बीने वाढते तर एक्स वर्षामध्ये झाडांची संख्या कितीने वाढेल? एक्स इयर आणि इंटू बी, त्यामुळे बी एक्स. तर आता बी एक्स आपल्याला टोटल नंबर पाहिजेत ह्या वर्षानंतर. म्हणजे एक्स इयर नंतर किती झाडे होतात म्हणजे ए प्लस ही व्हॅल्यू टोटल. देअरफॉर टोटल नंबर ऑफ ट्रीज आफ्टर एक्स इयर इक्वल टू. सध्याची झाडे आहेत ए आणि प्लस एक्स वर्षानंतर बी एक्स होतील म्हणजे ए प्लस बी एक्स. परेड घेण्यासाठी वाय स्टुडंट्स इन ईच रो अँड एक्स सच रो आर फॉर्मड. रो किती आहेत? एक्स आहेत. रो माहीत नाही आपल्याला. टोटल हे असे रो एक्स आहेत आणि प्रत्येक रोमध्ये वाय स्टुडंट्स आहेत. रो आहेत एक्स आणि स्टुडंट्स आहेत प्रत्येक रोमध्ये वाय स्टुडंट्स. तर आपल्याला किती मुले आहेत सगळे? मग हे कसं करावं लागेल? वाय इंटू एक्स. सपोज 3 रो आहेत आणि प्रत्येक रोमध्ये 5 स्टुडंट्स आहेत. 5 म्हणजे टोटल स्टुडंट्स किती होतील? 5 इंटू रो किती आहेत? 3 आहेत. म्हणजे 5 इंटू 3 म्हणजे 15. म्हणजे आपण काय करणार? वाय आणि एक्सचा मल्टिप्लिकेशन करणार. सोडूया. आन्सर, फॉर दी परेड नंबर ऑफ रोजची संख्या किती आहे? एक्स. नंबर ऑफ स्टुडंट्स इक्वल टू वाय. म्हणजे इन ईच रो जेवढे काही रो आहेत त्या प्रत्येक रोमध्ये वाय स्टुडंट्स आहेत. हेन्स दी टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इक्वल टू
म्हणजे रोज इंटू स्टुडंट्स, एक्स इंटू वाय म्हणजे काय एक्स वाय. नेक्स्ट येथे मित्रांनो द टेन्स अँड युनिट्स प्लेस ऑफ अ 2 डिजिट नंबर इज यम अँड एन रिस्पेक्ट. टेन्ससाठी आपल्याला यम घ्यायचा आहे, म्हणजे एक 2 अंकी संख्या आहे, तर त्यापैकी यम आणि एन अशी संख्या आहे 2 अंकी. याची व्हॅल्यू यमची व्हॅल्यू टेन्स प्लेसला आहे आणि एनची व्हॅल्यू युनिट प्लेसला आहे, म्हणजे ही एकक स्थानी आहे आणि ही दशक स्थानी आहे यम. राईट दी पॉलिनॉमियल विच रिप्रेझेंट्स दी 2 डिजिट नंबर. तर पॉलिनॉमियल रिप्रेझेंट होईल असा आपल्याला 2 डिजिट नंबर रिप्रेझेंट करायचा आहे. त्यामुळे आपण काय लिहिणार आहोत, फॉर 2 डिजिट नंबर युनिट प्लेसचा अंक, युनिट प्लेस नंबर. युनिट प्लेसला आपल्याला कोणता दिलेला आहे, एन दिलेला आहे. युनिट प्लेस एन इक्वल टू एन अँड टेन्स प्लेस टेन्स प्लेसला नंबर कोणता आहे, यम आहे, म्हणजे दशक स्थानी अंक आपला यम आहे. बरोबर आहे. आता 9 आता दोघांची आपण प्लेस व्हॅल्यू काढू. प्लेस व्हॅल्यू कशी असते, सपोज हा 35 नंबर आहे, हा 2 अंकी संख्या आहे, मग या 5ची व्हॅल्यू किती असते 5 इंटू 1. पण ह्या 3ची व्हॅल्यू किती असते 3 इंटू 10 असते. कारण हे म्हणजे व्हॅल्यू कशी होईल ही 3 इंटू 10 म्हणजे 30 होतील आणि 5 इंटू 1 म्हणजे 5 होतील, म्हणजे दोघांची ॲडिशन 35. अशा प्रकारे टेन्स प्लेसला त्या नंबरच्या व्हॅल्यूसाठी आपण 10ने मल्टिप्लाय करतो, युनिट प्लेसला 1ने मल्टिप्लाय करतो. मग आता येथे एन हा आपला युनिट प्लेसला असल्यामुळे एनला आपण 1ने मल्टिप्लाय करू. 9 प्लेस व्हॅल्यू ऑफ यम. यमची प्लेस व्हॅल्यू किती होईल, हा म्हणजे 10 इंटू यम होईल, कारण तो टेन्स प्लेसला आहे. आता एनची काढू. प्लेस व्हॅल्यू ऑफ एन किती होईल 1 इंटू एन होईल. आपला नंबर कसा आहे मग आता 35ला आपण असं लिहिलं होतं, याची व्हॅल्यू किती झाली 5 इंटू 1 आणि या नंबरची 3ची व्हॅल्यू 3 इंटू 10 झालेली आहे. आपण 30 प्लस हा मल्टिप्लिकेशन किती आला 30 आणि हा आला मल्टिप्लिकेशन 5, दोघांची ॲडिशन घेतली आपण, म्हणजे येथे आपल्याला तो नंबर कसा येईल मग 10m प्लस n या टाईपचा होईल. देअरफॉर दी 2 डिजिट नंबर इक्वल टू 10m प्लस n. हे होईल 10m आणि हे होईल n. बरोबर आहे. 10m प्लस n, 10m प्लस n म्हणजे m n असा नंबर येतो आपला. तर तो m इंटू 10 केलेलं आहे आणि n इंटू 1 केलेलं आहे. ही व्हॅल्यू येईल 10m प्लस n. नेक्स्ट ॲड दी पॉलिनॉमियल्स. येथे 2 पॉलिनॉमियल दिलेले आहेत, त्यांची आपल्याला ॲडिशन घ्यायची आहे. तर ही पॉलिनॉमियल आपण लिहून घेऊ. x³ मायनस 2x² मायनस 9 ब्रॅकेटमध्ये घेऊ आणि प्लस करायची दुसरी पॉलिनॉमियल, म्हणजे दुसऱ्या पॉलिनॉमियलसाठी पूर्ण ब्रॅकेट घेऊ आपण एक 2x प्लस 9. आता याचा आन्सर काय येईल, ही पॉलिनॉमियल ॲज इट इज लिहून घेऊ पहिली आपण 2x² मायनस 9
प्लसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा. याचा अर्थ असा होतो हा ब्रॅकेट निघून जातो कारण प्लस आहे येथे. प्लस असेल तर मधलं कोणतंच साईन चेंज होणार नाही. परंतु येथे मायनस जर असेल तर प्रत्येक टर्मचं साईन चेंज होईल. प्लसचं मायनस होईल, मायनसचं प्लस होईल. परंतु येथे प्लस आहे त्यामुळे हा ब्रॅकेट आपण काढू शकतो. आता साईन तेच राहतील +2x आणि +9 कारण इथे प्लस आहे. इथे जर मायनस असतं तर ह्या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मचे साईन चेंज झाले असते. जेथे प्लस आहे तिथे मायनस झालं असतं, जेथे मायनस आहे तिथे प्लस झालं असतं. परंतु येथे प्लस असल्यामुळे साईन चेंज होत नाहीत, जशाला तसेच राहतात. आता आपण काय करू, जे पॉवर सेम आहेत ते टर्म आपण जवळजवळ लिहू म्हणजे आपल्याला सोपं होईल. ते x³ पॉवर 3 आहे, नंतर या टर्मचा पॉवर 3 आहे म्हणजे ही टर्म येथे लिहू आपण. साईन सहित लिहायची 5x³. क्यूबची लिहिलेली आपण आता पॉवर 2ची लिहू. उतरता क्रम तिसरा, नंतर आता दुसरा म्हणजे -2x². पुन्हा x² आहे का, नाही आहे. मग आता x² झाला, पॉवर 1 असणारा म्हणजे 2x म्हणजे +2x लिहू आपण आता. आणि नंतर सगळ्यात शेवटी कॉन्स्टंट -9 आणि +9. आता x³ आणि 5x³ यांची ॲडिशन घेऊ. 5x³ आणि 1x³ म्हणजे काय, 6x³. ॲडिशन 5 आणि 1 6x³. आता 2x² एकच टर्म आहे त्यामुळे ती तशीच राहील -2x² +2x एकच आहे तशीच राहू देऊ. पण येथे -9 आहे, +9 आहे, अपोजिट साईन आहेत, कॅन्सल. म्हणजे आन्सर काय येईल आपलं, एवढंच आन्सर येईल. येथे ह्या दोन पॉलिनॉमियल्सची आपल्याला ॲडिशन करायची आहे. -7m पॉवर 4 + 5m पॉवर 3 + √2. ॲडिशनसाठी प्लस साईन आणि पूर्ण ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण. (2m² + 3m - 6). आता हे सॉल्व करू आपण. त्यासाठी ब्रॅकेट काढून घेऊ आपण आता, कारण इथे प्लस साईन आहे, काही प्रॉब्लेम नाही, साईन चेंज होत नाहीत, काही नाही. ब्रॅकेट काढून घेऊ. 5m पॉवर 4 - 3m पॉवर 3 + 2m² + 3m आणि -6. आता जे सेम पॉवर आहेत ना ते टर्म आपण जवळजवळ लिहू. म्हणजे ही टर्म 4ची पॉवर आहे आणि येथे पण 4चा पॉवर आहे म्हणजे -7m पॉवर 4 आणि +5m पॉवर 4 ह्या जवळजवळ लिहिल्या. आता पॉवर 3 येथे आहे आणि पॉवर 3 येथे आहे. ह्या दोन टर्म आता जवळ लिहू आपण. 5m³ -3m³ उतरता क्रम, चौथा घेतला नंतर तिसरा झाला. आता नंतर दुसरा आहे का, म्हणजे स्क्वेअरचा आहे, नंतर आपण 2m². एकच टर्म आहे, दुसरी नाही आहे. मग नंतर 1 म्हणजे 1 पॉवर असणारी 3m. 3mची एकच टर्म आहे 1 पॉवर असणारी. मग आता राहील फक्त कॉन्स्टंट. येथे कॉन्स्टंट √2 आहे आणि येथे कॉन्स्टंट -6 आहे. कॉन्स्टंट सगळ्यात शेवटी लिहायचे. आता सोपं जाईल आपल्याला जवळजवळ असल्यामुळे. तर आता -7मधून 5 गेले तर काय राहील, -2 राहतील आणि m4. आता येथे 5 - 3 म्हणजे काय होईल, सेम आहेत m³ m³. त्यामुळे आपण 5मधून 3 मायनस करतो आहे म्हणजे राहतील +2 राहतील आणि हे m³. 5m³ मधून 3m³ गेले तर 2m³ राहतील आणि प्लस हे ॲज इट इज 2m² आणि +3m पण ॲज इट इज, हे कॉन्स्टंट पण ॲज इट इज -6. आता या चौथा, तिसरा, दुसरा, पहिला याप्रमाणे उतरता क्रम आलेला आहे पॉवरचा. ही टर्म आधी लिहिली तरी चालेल आणि ही नंतर लिहिली तरी चालेल कारण कॉन्स्टंट आहेत. हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट, आतापर्यंत ॲडिशनमध्ये दोन पॉलिनॉमियल दिल्या होत्या,
पण आता 3 आहेत, ही एक पॉलिनॉमियल, ही एक पॉलिनॉमियल आणि ही एक पॉलिनॉमियल. प्रोसेस सेम, काही 2y² प्लस सर्वांचे ब्रॅकेट आपण काढून घेऊ, कारण प्लस साईन असल्यामुळे काही फरक पडणार नाही. सर्व पॉलिनॉमियल आपण आता एकत्र लिहिलेले आहेत, -3. बरोबर आहे. तर आता सेम पॉवर असणाऱ्या टर्म जवळ लिहू आपण, ही आणि ही, म्हणजे 2y². आता इथे प्लस 3y², नंतर 3y आणि 7y, प्लस 7y आणि प्लस 3y. बरोबर आहे. नंतर ही पण आहे -4y. आता मग कॉन्स्टंट जवळजवळ लिहू. येथे 5 आहे, येथे 9 आहे आणि येथे -3 आहे. तर आता आपण हे करता येईल आणि हे ॲडिशन सबट्रॅक्शन करता येईल. ही आता 2 आणि 3, येथे y² आहे, y² आहे, 2y² प्लस 3y² म्हणजे 5y² होईल. आता येथे 7 आणि 3 10y होतील, 10y मधून 4y गेले तर 6y राहतील, प्लस 6y. बरोबर आहे. 7 प्लस 3 10 होतील आणि 10 - 4 म्हणजे 6 आणि y, त्यामुळे 6y. आता प्लस येथे 5 प्लस 9 14 होतील आणि 14 मधून 3 गेले, 14 मधून 3 गेले तर 11 प्लस 11. हे येईल आपलं आन्सर. येथे सबट्रॅक्ट दी सेकंड पॉलिनॉमियल फ्रॉम दी फर्स्ट. ही सेकंड पॉलिनॉमियल आहे आणि फर्स्ट पॉलिनॉमियल आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे? सबट्रॅक्ट दी सेकंड पॉलिनॉमियल. ही सेकंड जी पॉलिनॉमियल आहे ती फर्स्टमधून मायनस करायची, म्हणून आपण फर्स्ट पॉलिनॉमियल ॲज इट इज लिहून घेऊ, प्लस √3 आणि मायनस सबट्रॅक्ट करायची म्हणून मायनस साईन, ही पूर्ण याला ब्रॅकेट करून घेऊ आपण, प्लस 7x². आता x² मायनस 9x प्लस √3. आता मायनसने हा ब्रॅकेट सॉल्व करू. येथे जर प्लस असेल तर आपण हे प्रत्येकाचे साईन असेच ठेवले असते, पण येथे मायनस आहे. मायनस असल्यामुळे या प्रत्येक टर्मचे साईन चेंज होतील. जेथे प्लस आहे तिथे मायनस होईल, जेथे मायनस आहे तिथे प्लस होईल. येथे मायनस आहे त्यामुळे हा ब्रॅकेट सॉल्व करण्यासाठी हे -19x आहेत, मायनसने मायनसला मल्टिप्लाय केलं तर प्लस 19x होतील. आता मायनसने प्लसला मल्टिप्लिकेशन केलं मायनस होईल √3 आणि येथे -7x². मायनसने मल्टिप्लाय करणं म्हणजे ब्रॅकेटमधले प्रत्येक साईन चेंज करणे. आता येथे सेम पॉवरच्या टर्म जवळजवळ लिहू. x² आहे तर हे -7x² आहेत. बरोबर आहे. आता 9x आणि 19x म्हणजे -9x आणि प्लस 19x. नंतर काय राहते? प्लस √3 आणि मायनस √3 इक्वल टू. आता येथे x² आणि -7x² म्हणजे काय होईल? -6x². बरोबर आहे. आणि 9x आणि 19x म्हणजे काय होईल? प्लस 10x. 19 मधून 9 गेले तर 10x. आता प्लस √3 आहेत, मायनस √3 आहेत, दोन्ही अपोजिट नंबर आहेत, प्लस आणि मायनस कॅन्सल. तर आता आन्सर 2ab² फर्स्ट पॉलिनॉमियल आपण ॲज इट इज लिहून घेऊ आणि मायनस करायची आपल्याला सेकंड पॉलिनॉमियल, त्यामुळे मायनस आणि सेकंड पॉलिनॉमियलला आपण ब्रॅकेट करून घेऊ. 3ab - 8ab² प्लस 2a²b. आता हे ॲज इट इज लिहून घेऊ, प्लस 3a²b मायनस 4ab. मायनसने ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे म्हणजे प्रत्येकाचे साईन चेंज होतील आणि ब्रॅकेट निघून जाईल. -2a²b. तर आता सेम पॉवर असणाऱ्या टर्म आपण जवळजवळ लिहू.
येथे बीचा स्क्वेअर आहे, बरोबर आहे. येथे बीचा स्क्वेअर आहे म्हणजे 2ab स्क्वेअर प्लस 8ab स्क्वेअर. येथे एचा स्क्वेअर आहे, पुन्हा येथे एचा स्क्वेअर आहे म्हणजे 3a स्क्वेअर बी आणि मायनस 2a स्क्वेअर बी. आता येथे फक्त ए बी आहे, मायनस 4ab आणि मायनस 3ab. आता हे सॉल्व करता येईल. इक्वल टू 8ab स्क्वेअर आणि 2ab स्क्वेअर म्हणजे काय होईल 10ab स्क्वेअर, 10ab स्क्वेअर प्लस 3a स्क्वेअर बी मधून 2a स्क्वेअर बी गेले, 3 मधून 2 गेले तर काय राहील 1, 1 म्हणजे काय a स्क्वेअर बी. आता मायनस सेम आहेत ए बी म्हणजे -4 आणि -3 म्हणजे काय होईल -7 आणि ए बी. ओके. नेक्स्ट आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन पाहिलेली आहे. आता मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लाय दी गिवन पॉलिनॉमियल्स. या पॉलिनॉमियलने या पॉलिनॉमियलला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे आपण कसं लिहिणार 2xने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे एवढी पॉलिनॉमियल आपण ब्रॅकेटमध्ये घेऊ. याचा अर्थ काय झाला यामध्ये आणि यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे कारण येथे ब्रॅकेट आहे म्हणजे ह्या दोन पॉलिनॉमियल्सचं आपण मल्टिप्लिकेशन घेतोय. तर आता 2xने या टर्मला मल्टिप्लाय करू, प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं ब्रॅकेटमधल्या ह्या 2xने म्हणजे 2x आणि x स्क्वेअर म्हणजे काय होईल 2xचा पॉवर तिसरा होईल. येथे 1x आहे, येथे x स्क्वेअर आहे म्हणजे 2xचा पॉवर 3 होईल, बरोबर आहे. आता मायनस साईन ॲज इट इज 2 × 2 4 होतील, x × x म्हणजे xचा स्क्वेअर होईल आणि मायनस 1ला मल्टिप्लाय केलं 2xने तर 2xच होईल म्हणजे आन्सर येईल आपलं हे आन्सर येईल. आता येथे या दोन पॉलिनॉमियलचा मल्टिप्लिकेशन करायचं आहे. पहिल्या प्रॉब्लेममध्ये एकच टर्म होती म्हणून आपण येथे ब्रॅकेट नव्हता केला, पण येथे दोन टर्म आहे या पॉलिनॉमियलमध्ये म्हणून आपण काय करू दोन्ही टर्मला ब्रॅकेट घेऊ. म्हणजे ही पॉलिनॉमियल आपण ब्रॅकेटमध्ये घेतलेली आहे आणि ही पण पॉलिनॉमियल आपण ब्रॅकेटमध्ये घेऊ म्हणजे याचा अर्थ असा होतो की दोघांचा मल्टिप्लिकेशन आहे कारण ब्रॅकेट इंटू ब्रॅकेट. तर हे कसं होईल मग आता या टर्मने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, नंतर -1ने पुन्हा ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं म्हणजे एक्सचा पॉवर 5 आणि हा ब्रॅकेट पूर्ण ॲज इट इज लिहून घेऊ आपण x³ प्लस 2x स्क्वेअर आणि प्लस 2 नंतर -1 घेऊन पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. दोन टर्म आहेत म्हणून हाच ब्रॅकेट 2 टाइम्स येथे आलेला आहे आणि दोन टर्म अशा सेपरेट झालेल्या आहेत ह्या. तर आता येथे 5 पॉवर आहे, येथे 3 पॉवर आहे, मल्टिप्लाय केलं तर पॉवर ॲड होतो म्हणजे 5 आणि 3 8 होतील म्हणजे एक्सचा पॉवर किती होईल 8 होईल. आता या टर्मने येथे मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल 2 पॉवर प्लस होतील 5 आणि 2 म्हणजे 7 होईल म्हणजे 2 आहे येथे प्लस 2 एक्सचा पॉवर 7 होईल, बरोबर आहे. आता प्लस 2ला एक्सचा 5 पॉवर या टर्मने याला मल्टिप्लाय केलं. आता -1ने मल्टिप्लाय करणं म्हणजे मायनस साईनने मल्टिप्लाय करणं आणि मायनस साईनने मल्टिप्लाय करणं म्हणजे प्रत्येक ब्रॅकेटमधील टर्मची साईन चेंज करणे म्हणजे काय होईल हे x³ होईल -x³ -2x स्क्वेअर आणि -2 होईल. पॉवर उतरत्या क्रमाने आहेत 8 7 5 3 2 आणि पुन्हा ॲडिशन सबट्रॅक्शन याच्यात काही होणार नाही, आन्सर आपलं हेच येईल. येथे दोन पॉलिनॉमियल आपण ब्रॅकेटमध्ये घेऊ, हिला एक ब्रॅकेट आणि या पॉलिनॉमियलला पण ब्रॅकेट प्लस 3y इक्वल टू या टर्मने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय म्हणजे 2y आणि हा ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट
नंतर हा टर्म प्लस 1 आणि हा सेकंड ब्रॅकेट वाय स्क्वेअर मायनस 2y क्यूब आणि प्लस 3y. आपण सपोज 45 इंटू 73 हा मल्टिप्लिकेशन करताना कसं करतो, आधी 3ने मल्टिप्लाय करतो ह्या दोन्ही टर्मला, बरोबर आहे. नंतर मग 7ने ह्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करतो. त्याचप्रमाणे येथे असं आहे की या टर्मने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आणि नंतर पुन्हा दुसऱ्या राहिलेल्या टर्मने पूर्ण मल्टिप्लिकेशन करायचं. दुसऱ्या राहिलेल्या टर्मने पुन्हा त्याच ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. तर आता 2y ने मल्टिप्लाय करू. y चा पॉवर 1 आहे, येथे 2 आहे, ॲडिशन होईल 2 आणि 1 म्हणजे y चा पॉवर 3 होईल, मायनस 2 इंटू 2 4 होतील आणि y चा पॉवर येथे 3 आहे, येथे 1 म्हणजे y चा पॉवर 4 होईल आणि प्लस 3 इंटू 2 6 होतील आणि y चा पॉवर 1 आणि 1 म्हणजे y चा स्क्वेअर होईल. आता प्लस 1ने मल्टिप्लाय करणं म्हणजे प्लस साईनने मल्टिप्लाय करणं, प्लस साईनने मल्टिप्लाय करणं किंवा प्लस 1ने मल्टिप्लाय करणं, याचा अर्थ हा ब्रॅकेट काढून घ्यायचा, साईन वगैरे काही चेंज होत नाहीत. म्हणजे काय होईल, प्लस वाय स्क्वेअर मायनस 2y क्यूब प्लस 3y. आता पॉवर आपण उतरत्या क्रमाने लिहू. हायेस्ट पॉवर काय येथे, हायेस्ट पॉवर 4 आहे म्हणून ही टर्म आपण आधी लिहू, मायनस 4y पॉवर 4. 4 नंतर 3ची टर्म आपण लिहू आता, म्हणजे प्लस 2y क्यूब, नंतर 3ची ही पण आहे म्हणजे मायनस 2y क्यूब, जवळजवळ लिहिल्यात. नंतर 3 झाल्यानंतर 2चा पॉवर असणाऱ्या टर्म या 2 आहेत म्हणजे प्लस 6y स्क्वेअर आणि प्लस y स्क्वेअर. आता पॉवर 1 असणाऱ्या एकच आहे म्हणजे 3y. कॉन्स्टंट आहे का, नाही आहे. आता इथे 2y चा क्यूब आहे आणि मायनस 2y चा क्यूब आहे म्हणजे सेम टर्म आहेत, अपोजिट साईन आहेत, कॅन्सल झाले हे दोन. मग आन्सर काय राहील आपलं, मायनस 4y चा पॉवर 4 प्लस 6y स्क्वेअर प्लस y स्क्वेअर म्हणजे काय होईल 7y स्क्वेअर. हे ॲडिशन 7 होईल आणि प्लस हे 3y. हे येईल आपलं आन्सर. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.